माझी हा मोकळेपणा कुठेतरी मिसिंग आहे असं तुम्हालाही वाटतंय, की तुम्हाला असं वाटतंय की ही सुरुवात आहे आणि इथून पुढे जी सध्या चर्चा सुरू आहे दोन्ही ठाकरे एकत्र येतील या दिशेने या सगळ्या गोष्टी जाऊ शकतात? एक लक्षात घ्या, राज साहेब हे स्पष्ट वक्ते आहेत. हं. त्यांच्या त्या स्पष्ट वक्तृत्वामध्ये त्यांनी जो पहिलं वाक्य जे वापरलं की व्यक्तिगत आकांक्षा काहीही असो, पण त्या व्यक्तिगत आकांक्षांपेक्षा सुद्धा महाराष्ट्राचं हित मोठं आहे. त्या वाक्याशी मी तंतोतंत सहमत आहे. पुढे तेव्हा ते जेव्हा सांगतात की आता आपण एकत्र, मला काही प्रॉब्लेम नाहीये एकत्र यायचं असेल तर, हं. आणि टाळीसाठी हात पुढे केला असेल तर तितक्याच मोकळेपणाने जेव्हा उद्धव साहेब सांगतायत की ओके, माझे काही फार मोठं भांडण नाहीये, परंतु माझ्यासारखा जो शिवसैनिक असतो किंवा माझ्यासारखा म्हटल्यावर परत प्रकाश महाजनजींना परत वाटेल की ते अजून त्याला फाटा फोडायची शक्यता, तर बाबा माझं सोडून द्या, मी क्षुल्लक माणूस आहे. जो समस्त महाराष्ट्रातला जो मराठी माणूस आहे, या समस्त महाराष्ट्रातल्या मराठी माणसाला काय वाटतं बरं? राज साहेब, उद्धव साहेब हे दोघे एकमेकांचे भाऊ आहेत. भाऊ म्हणून या दोघांनी एकत्र असलं पाहिजे हं. असं वाटणाऱ्यांपैकी मी आहे. हो. पाण्यात काठी मारल्याने पाणी अजिबात दुभंगत नाही. पण दोघांनी एकत्रित येऊन राजकारण करावं का?